वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। पुंडलिकावरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री गुरुदेव दत्त। हो भ प दिनकर तथा श्री दिनकर रंगराव महाडिक मुक्काम पोस्ट इटकरे तालुका वाळवा जिल्हा सांगली हे महाशिवरात्री निमित्त देत आहेत श्री शिवलीलामृत ग्रंथ ओवी वरील त्यांचे प्रवचन। ओम नमोजी शिवा अपरिमिता। प्रवचन ओम नमोजी शिवा अपरिमिता। सौराष्ट्रे सोमनाथं च श्रीशैले मल्लिकार्जुनम् उज्जयिनां महाकाल ओंकार ममलेश्वरम् परल्यां वैजनाथं च डाकिन्यां भीमाशंकरम् सेतुबन्धे तो रामेशं नागेशं दारुकावने वाराणस्यां तु विश्वेशं त्र्यंबकं गौतमी तटे हिमालये तो केदारं घृश्रोणेशं शिवालये एतानि ज्योतिर्लिंगानि सायं प्रातः पठेन्नरः सप्तजन्म कृतं पापं स्मरणेन विनश्यति। आताच आपण 12 ज्योतिर्लिंगांचे स्मरण सुंदर अशा 4 श्लोकांमधून भक्तिभावपूर्वक केले। सर्व संत सज्जन भक्त श्रोत्यांना ह भ प दिनकरचे सप्रेम नमस्कार। महाशिवरात्रीच्या आजच्या पुण्य पर्वणी दिनी आज सकाळपासून या ठिकाणी आपण संत कवी श्रीधर स्वामी नाझरेकर यांचा अमोलिक भक्ती ग्रंथ श्री शिवलीलामृत या ग्रंथाचे भक्तिभावपूर्वक पारायण केले। आता या भक्तिमय सोहळ्यातील प्रवचनाचा कार्यक्रम सुरू होत आहे। अगोदरच आपण कंटाळला आहात, आता प्रवचन ऐकायचे म्हणजे आणखी ब्रह्म कंटाळा। तर भक्त हो, आधी कंटाळा, आता कंटाळा, मग कंटाळा आणि नंतरही कंटाळा अशी काही परिस्थिती न होईल याची दक्षता घेऊन आपण प्रवचन सेवेस प्रारंभ करू। ओम
नमोजी शिवा अपरिमिता आदि अनादि मायातीता पूर्ण ब्रह्मानंदा शाश्वता हे रंबताथा जगद्गुरो. तर भक्त हो, आताच आपण ऐकलेली ही ओवी या श्री शिवलीलामृत ग्रंथाच्या पहिल्या अध्यायातील पहिलीच ओवी आहे. अलौकिक प्रतिभेचे वरदान लाभलेल्या संत कवी श्रीधर स्वामींचा हा श्री शिवलीलामृत ग्रंथ अति विख्यात, अति लोकप्रिय, अति सुंदर आहे. सेवेसाठी निवडलेली सदर ओवी विचार गर्भ, मूलगामी, अध्यात्म ज्ञानाने परिपूर्ण अशी नितांत सुंदर ओवी आहे. श्री शिवशंकर परब्रह्माचे संपूर्ण स्वरूप विशद करणारी ही प्रारंभाची ओवी दिव्य ज्ञानाने ओतप्रोत भरलेली आहे. या ओवीचे विश्लेषण आपण या प्रवचनातून करणार आहोत. याबरोबरच भगवान शिवशंकरांची आपली भक्तीही घडणार आहे. महाराज, आपण जाणताच की आपण आपल्या कोणत्याही भक्तिमय वा आध्यात्मिक कार्याची सुरुवात ओमच्या उच्चाराने करतो. ओम हे काय आहे? तर अ, उ व म ही 3 अक्षरे समाविष्ट असलेले परमेश्वराचे एकाक्षरी असे ते नाव आहे. नुसत्या असलेल्या विश्वव्यापी परब्रह्माला असलेपणाची जी जाणीव झाली, त्यावेळी जो ध्वनी उमटला तो हा ओम होय. त्यातून मग अनंत कोटी ब्रह्मांडांची उत्पत्ती झाली. म्हणजे ओमच्या स्फुरणाबरोबर मूळ माया उत्पन्न झाली. तीच पुढे गुणक्षोभिनी होऊन जड चैतन्यमय सृष्टी निर्माण झाली. म्हणून ओम हे एकाक्षर नाम उच्चारले की परमेश्वराच्या मूळ नामाचा उच्चार केला असे होईल. एक उदाहरण पाहू. येथे हवा आहे, पण ती आपणास दिसत नाही. ती श्वासोच्छवासाद्वारे आपणास जाणवते. दिसत नाही म्हणून हवाच नाही असे आपण म्हणू शकतो का? अर्थातच नाही. दृश्यमान नाही म्हणून हवाच नाही असा निष्कर्ष आपण काढला आणि हवेनेच त्याप्रमाणे स्वतःस नाहीसे केले, तर पुढच्या 1-2 मिनिटात आपली अवस्था काय होईल? तर आपण जिवंत या संज्ञेस पात्र असणार नाही. त्याचप्रमाणे सर्वत्र ओतप्रोत भरून असलेले ब्रह्म तत्व की जे चैतन्य रूपानेही विलसत आहे, ते जर रुसले आणि आकसले तर सचेतन सृष्टी क्षणार्धात अचेतन होऊन जाईल. म्हणून विश्वाच्या कणाकणात भरून असलेले
परब्रह्म तत्व पूर्वी नुसते होते, त्यास असलेपणाच्या जाणीवेने जो ओम हा ध्वनी उठला आणि महाविस्फोट होऊन अनंत कोटी ब्रह्मांड रचना मूळ मायेने जी स्फुरणाबरोबर निर्माण झाली होती तिने केली. जीवसृष्टी ही उदयास आली, ती आपण प्रत्यक्ष पाहतच आहोत. उन्हाळ्याचा प्रारंभ आहे. एखाद्या जागची हवा तापते आणि वर जाते. लगेच कमी दाबाच्या ठिकाणी भोवतालची हवा धावते. तात्काळ आपणास वारा, वादळ, त्यात रेतीचे कण, पालापाचोळा गरगरतेला दिसतो. त्यास आपण वादळ झाले असे म्हणतो. घोंगावणारे वादळ उंच उंच जात, जागा बदलत, गरगरत पुढे शांत होते. वादळापूर्वी सर्वत्र हवा होती, पण ती शांत होती. त्यामुळे तिचे सहज असणे आपणास जाणवले नाही. वादळ होताच आपणास तिचे अस्तित्व स्पष्टपणे अनेक रूपांनी जाणवले. म्हणजे गोल गोल फिरणारे वादळ, धुळीचे लोट, गरगरतेले कागदाचे कपटे, पालापाचोळा इत्यादी आपणास उघड्या डोळ्यांनी स्पष्ट दिसले. वादळ शांत झाल्यावरही झुळझुळणारा वारा, हलणारी झाडांची पाने, डोलणाऱ्या तरुवेली आताही सारे चालूच आहे. अगदी तसे मूळ परब्रह्म एकटे होते, निराकार होते. अहमच्या जाणीवेतून अर्थातच ओंकार निर्माण झाला. आताच सांगितल्याप्रमाणे अरूप असलेला परमात्मा अनेक असंख्य चलत अचलत रूपाने प्रगटला. ओम ध्वनी प्रगटण्यापूर्वी दृश्यमान चलन वलन करणारे असे काहीच नव्हते. फक्त अनुसूत असलेले निराकार अतिसूक्ष्माहून सूक्ष्म असे परब्रह्म सर्वत्र भरलेले होते. तेच ओंकार ध्वनीने गर्जले. महाराज, जरा कल्पना करा की तो मूळ ध्वनी किती प्रचंड मोठा असेल. अनंत विश्वातून तो उमटल्यामुळे अर्थातच तो विश्वव्यापी आणि अनंत प्रचंड मोठा असेल की ज्यातून अनंत कोटी ब्रह्मांडांची निर्मिती, अनंत ऊर्जेचा विस्फोट होऊन झाली. म्हणून ओम हे परब्रह्माचे एकाक्षरी नाम होय. हे एकाक्षरी नाम सुद्धा परब्रह्माचे परिपूर्ण असे नामरूप नव्हे, तर ज्या परिपूर्ण अरूपातून विश्वव्यापी परमतत्वातून ओंकार ध्वनी उमटला ते अरूप हेच परमेश्वराचे सर्व देशीय, सर्वव्यापी, शाश्वत, आदी अंत रहित, आनंदमय, सतचित आनंद रूप असे मूळ रूप होय. परब्रह्म हे शब्द रूपाने आळविता यावे, प्रतीती गम्य व्हावे. म्हणून ऋषी महर्षी ब्रह्मवेत्ते की जे केवळ परब्रह्म स्वरूपापर्यंत भक्ती, ज्ञान, योग आदी मार्गांनी पोहोचलेले होते. ओम हा मूळ ध्वनी
ज्यांनी प्रत्यक्ष अनुभवला होता त्यांनी हे एकाक्षरी नाम परब्रह्मास दिले. त्यामुळे त्यांचे जपी तपी भक्त योगी आदी सर्व प्रकारच्या साधकांवर अनंत उपकार आहेत. म्हणून आज सुद्धा आपणास सद्गुरु कृपा प्रसादाने ओमचा जप करून त्या एकाक्षरी ओंकार स्वरूप परब्रह्माची प्रत्यक्ष अनुभूती घेता येते. मात्र सद्गुरु कृपा आणि ओंकार साधना मात्र निर्धारपूर्वक श्रद्धापूर्वक करावयास हवी. तर अशा एकमेवा अद्वितीय अशा परब्रह्मास वंदन करताना ओमचा उच्चार करणे म्हणजे आदी बीजास नमन करणे होय. यासाठी भक्तिवंत संत कवी श्रीधर स्वामी नाझरेकरांनी परमेश्वर स्वरूप शिवशंकरांना नमन करताना ओम नमोजी शिवा असे म्हटले आहे. विशेष वर्णन करण्यासाठी शिव परब्रह्मास उद्देशून त्यांनी पुढचा शब्द अपरिमिता असा वापरला आहे. भक्त हो, परिमित या शब्दाचा अर्थ आपण मर्यादित असा घेऊ. त्यावरून अपरिमित म्हणजे अमर्याद असा धरू. अपरिमिता म्हणजे अमर्यादा असा पुढील अर्थ सहजच लक्षात येईल. महाराज, ओम हा ध्वनी उत्पन्न होण्यापूर्वीचे परमेश्वराचे असणे हे अमर्यादच होते आणि आहे. त्या अमर्याद असणेपणास मायेच्या विकाराचे कोणतेही गालबोट लागलेले नाही. म्हणून ते शुद्ध शिव पवित्र आहे. तोच शिवशंकर आहे. हे नाम दिलेला परमात्मा आहे. त्याच मूळ परमेश्वराचे पुढे अनेक नामरूपाने अवतार झाले. माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या आरंभी आदी बीजास नमन करताना म्हटले आहे, ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय सो संवेद्या आत्मरूपा. वेदांनी प्रतिपादन केलेला जो आदी परमात्मा तो सो संवेद्य आहे. तोच त्याला जाणणारा आहे. आत्मरूप आहे. तोच शिव आहे. पुढे मग तो अनेक रूपांनी विनटलेला आहे. तोच श्री गणेश आहे. तोच विष्णू रूप आहे. दत्त रूप आहे. तोच शम म्हणजे कल्याणकर, कल्याण करणारा शंकर आहे. त्या परमात्म्याची किती म्हणून रूपे सांगावीत. आणि परमेश्वर आत्मरूपच असल्याने त्याचाच अंश जो जीवात्मा तो प्रत्येक जीवमात्रात असल्याने त्याच्या रूपांना पुन्हा अगणित असेच म्हणावे लागेल. आज महाशिवरात्री निमित्त ज्या श्री शिवलीलामृत ग्रंथाचे पारायण केले त्यात वर्णिलेल्या ज्या श्री शिवलीला आपण तल्लीनतेने अनुभवल्या त्या म्हणजे नित्य शुद्ध आणि अबद्ध असलेल्या
शिव परमात्म्याच्या लीला होय. अति सूक्ष्म अर्थाने पाहू गेल्यास त्या श्रीहरी श्री विष्णूच्याही लीला ठरू शकतील. हरिहर असा भेद नसतोच. श्रीमद गीता ज्ञानेश्वरीच्या 10व्या अध्यायात आपला विभूती विस्तार सांगताना श्रीकृष्ण परमात्मा 23व्या श्लोकात म्हणतात, रुद्राणां शंकरश्चास्मी. याचा गुडार्थ उलगडताना माऊली ज्ञानेश्वर महाराज 225व्या ओवीत म्हणतात, असे शान हे रुद्रान्माधारी, शंकर जो मदनारी, तो मेथ न धरी भ्रांती काही. ही ओवी अभेद तत्व दर्शविते. आता आपण ओवीच्या दुसऱ्या चरणाच्या विश्लेषणाकडे वळू. आदी अनादी मायातीता असे 3 शब्द भगवान शिवशंकरांना उद्देशून श्रीधर स्वामी वापरतात. ही अप्रतिम संबोधने वाचताना अगदी सहज सोपी वाटतात. त्यातील ठासून भरलेल्या गुणार्थाचा मनावर सहज ठसा उमटत नाही. या तिन्ही शब्दांमध्ये विशाल गुणार्थ भरलेला असून शिव भगवंतांचे विशाल स्वरूप अधिक स्पष्ट करतात, समर्थपणे मनावर ठसवतात. आदी आणि अनादी हे शब्द तर अगदी एकमेकांच्या उलट अर्थाचेच दिसतात. एकदा भगवान शिव शंकरांना आदी म्हणजे अगोदरचा, प्रारंभीचा असे संबोधल्यावर लगेचच अनादी, ज्याला प्रारंभ नाहीच किंवा अगोदरचा नाहीच असा अर्थ सूचित झाल्यासारखा वाटतो, पण ते तसे नाही. भक्त बंधू भगिनीनो, प्रवचनाच्या आरंभीच्या विवेचनात प्रणवाच्या ध्वनीपूर्वी ज्या नुसत्या असलेल्या परमेश्वराचा उल्लेख करण्यात आला, त्या अनंत निराकार परमेश्वर स्वरूपाशी आदी या शब्दाचा संबंध आहे. ते आदी तत्व म्हणजेच परमतत्व हाच शिवशंकर आहे असे येथे कवी श्रीधर स्वामींना सूचित करावयाचे आहे. सर्व सृष्टी रचना त्याच आदी तत्वातून झाली असल्याने त्या आदी तत्वास आरंभ असे म्हटले आहे. जेव्हा सृष्टी रचनेतील काहीच नव्हते तेव्हा परमात्मा हे आदी तत्व होते आणि ते तत्व म्हणजे शिवशंकर होय. साकार विश्वाचा मायबाप तोच आहे. आदी या शब्दास जोडून भगवान शिवशंकरास संबोधणारा दुसरा अनादी हा जो शब्द आहे त्याचा गुडार्थ पाहू. त्याचा शब्दशः सरळ अर्थ आहे की ज्याला सुरुवात नाही. तो एकदा आरंभीचा म्हटले की लगेचच आरंभीचा नसलेला असे म्हणणे म्हणजे विरोधाभास वाटतो खरा, पण तसा तो नाही. विश्व निर्मितीचे जे आदी तत्व आहे ते केव्हा उत्पन्न झाले, कशातून वा
कशामुळे झाले, त्याची सुरुवात कधी व कशी झाली, ते नुसतेच कसे राहिले, का राहिले, या प्रश्नांची उत्तरे कोणीही देऊ शकले नाही, शकत नाही आणि शकणारही नाही. कारण ते आदी तत्व म्हणजे परमेश्वर असतो. तो कार्य कारण भावाशिवाय असतो आणि असतोच असतो. त्यास उत्पत्ती स्थिती लय नसतो. तो परमात्मा आधी असतो, नंतर असतो आणि त्यानंतरही असतो, म्हणजेच निरंतर असतो. त्या निरंतर आदी मध्य अंत रहित निरंतर परमात्म तत्वाच्या निर्मितीचा शोध घेण्यात आजपर्यंत तरी कोणी यशस्वी झाला नाही, पुढेही होणार नाही असे ठामपणे वाटते. कारण ज्याची निर्मिती झालेली नसते, त्या स्वयंसिद्ध परमेश्वर स्वरूपाच्या निर्मितीचा शोध घेण्याची साधना करणे म्हणजे केवळ मूर्खपणा होय. ज्यास आरंभ नाही तो शिव परमात्मा या अर्थाने संत कवी श्रीधर स्वामींनी अनादी हा शब्द वापरलेला आहे. अति प्राचीन आरंभ माहीत नसलेला असाही अनादी या शब्दाचा ढोबळ अर्थ घेतला जातो, पण तो चुकीचा आहे, अयोग्य आहे. प्राचीन, अर्वाचीन इत्यादी कालवाचक संज्ञा ह्या आदी तत्वास लागू पडत नाहीत. कारण ते आदी तत्व कालातीत असते, म्हणजेच काळाचा त्याच्यावर कोणताही परिणाम होत नाही. ज्याला आदी मध्य अंत किंवा उत्पत्ती स्थिती लय हे नसते, ते आदी तत्व म्हणून ओळखले जाते. म्हणून त्यास अनादी देखील म्हटले जाते. थोडक्यात सर्व प्रपंच रचना ज्या आदी तत्वापासून उत्पन्न होते, स्थितीत राहते व लय पावते, पुन्हा उत्पन्न होते, हे चक्र अव्याहतपणे चालूच राहते, ते आदी तत्व शिवशंकर हेच आहेत. व त्या शुद्ध आदी तत्वास त्रयावस्था नसल्याने अनादी या शब्दांनी भगवान शिवशंकराची स्तुती श्रीधर स्वामी येथे करतात. स्तुती संबोधनाचा त्या पुढील तिसरा शब्द म्हणजे मायातीता होय. याचा अर्थ मायेच्या बंधनाच्या पलीकडला होय. माया प्रभावहीन अथवा माया रहित होय. माया म्हणजे काय? प्रेम, जिव्हाळा या अर्थाने अध्यात्मात हा शब्द वापरला जात नाही, तर जी उत्पन्न होते, स्थित राहते, लय पावते, पुन्हा पुन्हा हे घडत राहते, जे जसे नाही ते तसे आहे असे जन्म जन्मांतरी खात्रीशीररित्या जीवांना पटवण्यात जी संपूर्णपणे यशस्वी होते, तिचे नाव माया असे थोडक्यात सांगता येईल. साकार सृष्टी ही माया आहेच आहे, पण निराकार सृष्टीतील सूक्ष्म देहधारी हे देखील मायामयच आहेत. या सृष्टीमध्ये निरनिराळे लोक येतात, जसे की भुवरलोक, स्वरलोक, तपलोक वगैरे.
त्याच्याही पलीकडले निखळ तत्व म्हणजे ज्या आदी तत्वावर ब्रह्मांड रचना झाली तेच फक्त माया रहित अथवा मायेत नसलेले असे आहे आणि ते आदी तत्व म्हणजेच शिवशंकर आहेत. मायेबद्दल अधिक बोलायचे तर उत्पत्ती, स्थिती, लय हे विकार असलेल्या गोष्टी म्हणजे माया होय. जो जन्मास आला तो वाढणार, बाललीलापासून ते म्हातार चळापर्यंत सर्व बाबीत रमणार आणि एक दिवस मरणार. चेतना रहित देहाची जाळून पुरून किंवा अन्य परंपरेप्रमाणे विल्हेवाट लावली जाणार. जन पळभर हाय हाय म्हणणार आणि सारे विसरून पुन्हा हसणार, खिदळणार. मेला तो गेला, उरला तो रमला, तोही त्याच मार्गांनी पुढे चालला, तोही तसाच जाणार. म्हणजे उत्पन्न झाला, वाढला, वावरला, लय वा नाश झाला, हे सारे मायेच्या कक्षेत येते. सर्व भोग विकार हे मायेच्या परिक्षेत्रात येतात. सुख दुःखे आदी भावभावना हे देखील माया वेष्टीत जगतातच असते. मात्र भगवान शिवशंकर हे या सर्वा पलीकडे असतात. नित्य शुद्ध अबद्ध शाश्वत असतात. मायेचा कोणताही विकार त्यांना स्पर्शू शकत नाही. अहो महाराज, मूळ मायाच त्यांच्यातून उत्पन्न झाली. त्यांच्याच सत्तेवर तिचे सारे खेळ चालतात. तिचे अस्तित्वच मुळी त्यांच्यावर अवलंबून असते. अशी ही माया त्याच शिवशंकरास अथवा आदी तत्वास कशी काय बांधू शकेल? अर्थातच नाही. म्हणून श्रीधर स्वामींनी शिवशंकराचा उल्लेख मायातीता असा करून सार्थ गौरव केला आहे. आता आपण या ओवीच्या तिसऱ्या चरणाकडे वळू. पूर्ण ब्रह्मानंदा शाश्वता असा तो चरण आहे. तर महाराज, पूर्ण म्हणजे काय? तर त्याचे सोपे उत्तर म्हणजे जे अपूर्ण नाही ते. कोणतीही गोष्ट आपणास अपेक्षेप्रमाणे दिसली किंवा लाभली नाही तर तिला आपण अपूर्ण मानतो. आता मी येथे कंपास पेटीतील कंपासाच्या साह्याने एका कागदावर अर्ध गोल रेखाटला. तो तुम्हास दाखवून मी म्हटले की याला वर्तुळ म्हणतात. तर आपण ते मानाल का? अर्थातच नाही. आपण म्हणाल हे अर्ध वर्तुळ आहे, म्हणजे तो भूमितीय आकार पूर्ण वर्तुळ या संज्ञेस पात्र ठरला नाही. नंतर मी कंपासात घेतलेल्या प्रमाणाप्रमाणेच मूळ बिंदूतून दुसऱ्या बाजूसही तसाच अर्ध गोल रेखाटून पहिल्यास जोडून
तुम्हास दाखविला तर आपण लगेचच उद्गाराल की आता हे पूर्ण वर्तुळ झाले. 250 अधिक 360 असे बेरजेचे गणित करीत असताना शून्यात शून्य मिळविले शून्य एवढेच करून मी म्हटले झाले माझे गणित. तर आपण मला मार्क्स द्याल का? नाही. आपण म्हणाल की गणित अपूर्ण आहे, अजून 2 संख्यांची बेरीज व्हायची आहे, म्हणजे आपणास अपेक्षित असलेले पूर्णत्व त्या गणितास लाभले नाही, म्हणून ते अपूर्ण ठरले. पूर्ण अपूर्ण या संकल्पना सापेक्ष आहेत. अपेक्षित पूर्ण स्वरूपात पाहता किंवा मिळताच आपणास पूर्ण पाहिल्याचा वा लाभल्याचा आनंद होतो. निरपेक्ष पूर्ण हे फक्त ब्रह्मच असते. आता आपण ब्रह्मानंदाचे विश्लेषण करू. ब्रह्मचा पहिला अर्थ म्हणजे परमेश्वर होय. सर्वात मोठा या अर्थानेही व्यवहारात तो शब्द वापरला जातो. आनंद म्हणजे मनबुद्धीस, म्हणजे आपणास आल्हाद देणारी घटना किंवा आपण इच्छिल्याप्रमाणे आपणास प्राप्त होणारी बाब की ज्या बाबीपासून आपणास समाधान मिळते. ब्रह्म आणि आनंद हे 2 शब्द जोडले जाऊन ब्रह्मानंद हा शब्द तयार झाला आहे. आता आपणास मोठा आनंद देणारी गोष्ट आणि परमेश्वर याचा व्यवहारात काय संबंध? ब्रह्माची अतिशय प्रचंड किंवा अनंत म्हणा अशी मोठी व्याप्ती की ज्याहून काहीही मोठे नाही, त्या ब्रह्माचा सर्वात मोठा अशा अर्थाने जो वापर केला जातो त्यातूनच ब्रह्मानंद हा शब्द तयार झाला. आपल्या दृष्टीने आपल्याला झालेला सर्वात मोठा आनंद दर्शवण्यासाठी ब्रह्मानंद हा शब्द सामान्यतः वापरला जातो. अर्थातच व्यावहारिक जगतातील ब्रह्मानंद हा व्यक्ती सापेक्ष असतो. उदाहरणार्थ बौद्धिक दृष्ट्या सुमार असलेल्या मुलग्यास किंवा मुलगीस 10वी किंवा 12वीच्या परीक्षेत नुसते काठावर पास होण्याची आशा नाही. निकाल प्रत हातात आल्यावर 50% मार्क्सनी पास झाल्याचे त्याला किंवा तिला दिसले तर त्यांच्या दृष्टीने तो ब्रह्मानंद असेल. एखाद्यास अचानक बंपर लॉटरी लागली, कोणी इंडियन आयडॉल ठरला, कोणी करोडोपती झाला तर होणारे आनंद हे त्याच्या दृष्टीने ब्रह्मानंद असतील. भक्त हो, भौतिक जगतातील हे सर्वात मोठे वाटणारे आनंद चिरकाल टिकणारे असतात का हो? एखाद्या व्यक्तीस एखाद्या क्षणी मिळालेला हा सर्वात मोठा आनंद
चिरकाल म्हणजे कायमचे आनंद साम्राज्याचा सम्राट बनवू शकतो काय? प्रपंचात काही क्षणी मिळालेले आनंद संपूर्ण जीवनभर राहतात का? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ज्या देहात आपण असल्या सर्वात मोठ्या आनंदाचे सुखद क्षण कधीतरी उपभोगतो, तो देह तरी चिरकाल राहतो का? या सर्व प्रश्नांची उत्तरे नकारार्थी आहेत, कारण भौतिक जगतातील या सर्वात मोठ्या आनंदावर दुःखाचे विरजन पडून काही काळाने नष्ट होतात. यासाठी जो आनंद इतका मोठा असेल, जो कधीही नष्ट होणार नाही, ज्या आनंदावर दुःखाचे विरजन कधीही पडणार नाही, त्यास ब्रह्मानंद म्हणावयास हरकत नाही. आणि आनंदाची प्राप्ती व्याप्ती तेवढीच मोठी असेल की जेवढी ब्रह्माची. तोच आनंद पूर्ण ब्रह्मानंद आहे. परमेश्वर परिपूर्ण आहे. परमेश्वर प्राप्ती हाच ब्रह्मानंद होऊ शकतो. भक्तीने श्री शिवशंकरांची प्रसन्नता म्हणजेच पूर्ण ब्रह्मानंद प्राप्ती होय. म्हणून या ठिकाणी पूर्ण ब्रह्मानंदा असे संत कवी श्रीधर स्वामी भगवान शिवशंकरांना संबोधतात. प्रपंच रचनेतील वेळोवेळी होणारे आनंद हे तात्कालिक असतात, म्हणून ते ब्रह्मानंद या संज्ञेस पात्र ठरू शकत नाहीत. ईश्वरा वाचूनचे सर्व आनंद हे माईक क्षणभंगूर असल्याने अपूर्ण असतात. म्हणून ईश्वर प्राप्तीच्या दिशेने वाटचाल हवी. त्याचप्रमाणे परमेश्वराची जी नित्य सहज स्थिती असते, तीच पूर्ण आनंदमय असते. आपल्या अनन्य भक्तीच्या जोरावर जो कोणी भक्त देहपातानंतर त्या सहज स्थितीत जाऊन मिळतो, तो साहजिकच पूर्ण ब्रह्मानंदात, जे आपले मूळ स्वरूप आहे, त्यात मिळतो. जन्म दुःखे, वाढ दुःखे, जगण्यातील दुःखे, जरा दुःखे, मृत्यू दुःखे या साऱ्यातून तो मुक्त होतो. माया चक्रातून तो पूर्ण ब्रह्मानंदात विलीन होतो. आता आपण शाश्वत या संबोधनाकडे वळू. शाश्वत म्हणजे चिरकाल टिकणारे असे काय आहे? तर परमेश्वर. या एकाच शब्दात त्याचे उत्तर देता येईल. अजरामर, कायमचे टिकाऊ असे प्रपंच रचनेत काय आहे? की सारी प्रपंच रचनाच टिकाऊ आहे, अजरामर आहे, शाश्वत आहे? तर नाही. प्रपंच रचना विनाशी आहे. फक्त ती कायम आहे असा भ्रम माणसास होतो, एवढेच. त्या भ्रमापायी तर माणूस भौतिक सुख साधनांमधून सुख शोधित असतो. मला अमुक एक गोष्ट मिळाली की मला शाश्वत समाधान मिळेल असे जीवात्म्यास वाटत असते. म्हणून आनंदासाठी तो भौतिक साधने जोडीत असतो. कष्टाचे डोंगर
उपस्थित त्यासाठी तो अखंड धडपडत असतो. नीती किंवा अनीतीच्या मार्गाने तो जे मिळवतो त्यातून त्याला जे समाधान मिळते ते क्षणिक असते. त्यातच भावी दुःखांची बीजे असतात. पैसा किंवा धन हे दैनंदिन गरजा भागविणे वा अन्नासह सर्व साधने मिळण्यासाठी मूलभूत आवश्यक असते. तो मिळवण्यासाठी नोकरी, व्यवसाय, शेती आदी मार्गांनी कष्टावे लागते. मिळालेल्या पैशातून सर्व गरजा पूर्ण होतातच असे नाही. गरजा वाढत्याच राहतात. पैसा अपुरा पडत राहतो. विवंचना वाढतच राहतात. अशातच त्यास लॉटरी लागून अचानक मोठा धनलाभ झाला. कोटी रुपयांचा तो मालक झाला. त्यास अत्यानंद झाला. पण तो टिकेल का? नाही. त्या प्रचंड धनाबरोबर अनेक चिंता आणि भीती त्याला भेडसावू लागते. त्यातील सर्वात मोठी भीती म्हणजे चोर दरोडेखोरांची. प्रसंगी स्वतःचा जीव गमावण्याची ही वेळ येऊ शकते. मोठमोठ्या व्यवसायात गुंतवणूक केली तरी ती फायदेशीर ठरेलच याची शाश्वती नाही. व्यावसायिक प्रगतीच्या वाटेवर पुढे पुढे जाण्यासाठी सतत सतर्क राहत येणाऱ्या व्यग्रतेचा सामना त्यास करावाच लागतो. कोणत्याही बाजूने विचार केला तर धन माणसास पूर्णपणे आनंदी, चिरकाल आनंदी करू शकत नाही. धनाविनाही आनंद नाही आणि अमाप धनानेही सुख नाही. धन मिळवण्यासाठी बुऱ्या मार्गाचा वापर केल्यास शिक्षेची तरतूद आहेच आणि भल्या मार्गाने मिळवण्यातही कष्ट आहेतच. दोन्ही मार्गाने शाश्वत आनंदाची प्राप्ती नाही ती नाहीच. बरं, मिळालेले अमाप धन सन्मार्गासच लावले जाईल असेही नाही. ते भौतिक उपभोगांच्या चिखलाच्या वाईट मार्गांवरही नेऊ शकते. वाईट मार्ग हा नेहमी दुर्गतीकडेच नेतो आणि धन संपून दुर्गती झाल्याशिवाय त्याला कळत नाही की आपली दुर्गती झाली आहे. म्हणजे शाश्वत चिरकाल सुख हे धनप्राप्ती आणि त्याच्या जोरावर मिळालेल्या भौतिक सुख साधनांनी होऊ शकत नाही. भौतिक उपभोगाने शाश्वत आनंदाची प्राप्ती होणे अशक्य आहे. माया निर्मित जगातील काहीही शाश्वत नाही. माणूस जन्मतो, जगतो, मरतो. ज्या देहासाठी तो इतका झिजतो तो देहच नश्वर आहे. एक देह नष्ट झाल्यावर त्याच्या पुरते तरी हे जग असले नसले तरी काय कामाचे. तसे जगतही नश्वर आहे. हे डोंगर, दरी, नद्या, नाले, भूभाग वगैरे सारे नश्वर आहे, अशाश्वत आहे. हे उत्पन्न झाले आहे म्हणून
स्थितीत राहून लय पावणार आहे. सुनामी लाटांसारखे नैसर्गिक संकट किती जीव एकाच वेळी संपवू शकते, त्याचे दुःख किती भीषण असते हे आपण नुकतेच अनुभवले आहे. हे सूर्य, चंद्र व असंख्य तारे सारे अशाश्वत आहे. तारे अब्जावधी वर्षानंतर मृत्यू पावतात हा तर वैज्ञानिक सिद्धांत आहे. उल्कापात तर आपण उघड्या डोळ्यांनी पाहतो. श्रीमद गीता ज्ञानेश्वरीने सांगितले आहे की अव्यक्तातून सारे व्यक्त होते, स्थितीत राहते आणि ते अव्यक्तात जाते. पुन्हा पुन्हा ही प्रक्रिया चालूच राहते. इतके सारे जर अशाश्वत म्हणजे चिरकाल टिकणारे नसेल तर मग शाश्वत काय उरते? त्याचे उत्तर म्हणजे परमेश्वर आणि तोच शिवशंकर आहे. त्यांच्यावर नश्वर माईकतेचा कसलाही प्रभाव पडत नाही. परिणाम होतो तो माया निर्मित बाबींवर. अनंत कोटी ब्रह्मांडे ही परमेश्वराच्या अधिष्ठानावर माया निर्मित आहेत. अर्थातच त्या सर्वात अंशरूपाने परमतत्व आहेच. म्हणून तर ते अल्पकाळ का होईना स्थितीत राहते. जेव्हा नष्ट होते तेव्हा अनुशूत असलेले परमतत्व नाहीसे होत नाही, तर ते निराकार अव्यक्त स्वरूपात असतेच. एखाद्या साकार बाबीत ते असते तसेच तो आकार नाहीसा झाला तरीही ते असतेच. त्यातूनच नव्या आकाराची निर्मिती होते. म्हणजेच आधी होते, आता आहे, नंतरही असणारच आहे. कारण ते चिरकाल परमात्मा तत्व आहे, शाश्वत आहे. म्हणूनच संत कवी श्रीधर स्वामींनी भगवान शिवशंकरांचे स्तवन करताना शाश्वता असे सार्थपणे संबोधिले आहे. यासाठी शाश्वत शिवशंकराची, परमेश्वराची शाश्वत भक्ती करून ते शाश्वत स्थान मिळवावे, याकडेच जीवात्म्यांचा कल असावा. केवळ सांसारिक बाबींकडेच सारे लक्ष लावून अशाश्वत गोष्टीतच गुंतून पडणे बरोबर नाही. आपण असा प्रश्न विचाराल की मग जगावे कसे? अशाश्वत संसारात जगण्यासाठी तरी धन मिळवावेच लागेल. त्यासाठी नोकरी, शेती, व्यवसाय वगैरे करावेच लागेल. त्यातून अर्थार्जन करून चरितार्थ चालवावा लागणारच की. तर या बाबतीत संत तुकाराम महाराजांनी अत्यंत उत्कृष्ट मार्गदर्शन करून ठेवले आहे. जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी, उदास विचारे वेच करी. अशा प्रकारे अर्थार्जन व त्याचा विनियोग करावा आणि शाश्वताचा भक्ती मार्ग अनुसरून परमेश्वराशी नित्य अनुसंधान ठेवावे. हातात काम, मुखात नाम,
देह संसारी मन ईश्वरी असे संतांनी म्हटलेच आहे. असे राहिल्यास देहांतानंतर शाश्वताचीच प्राप्ती होईल. त्याची प्राप्ती म्हणजेच पूर्ण ब्रह्मानंदाची प्राप्ती होय. आज आपण या श्री शिवलीलामृत ग्रंथात अनेक उद्बोधक भक्ती कथा वाचल्या. भगवान शिवशंकरांनी आपल्या अनेक भक्तांना ऐहिक लाभ देऊनही अखंड भक्तीमुळे आपल्या शाश्वत स्थानी नेले. भक्त हो, आता आपण सेवेसाठीच्या या ओवीचे शेवटचे चरण पाहू. हेरंब ताता जगद्गुरो असे ते आहे. हेरंब म्हणजे श्री गणेश होय. तात म्हणजे पिता. शिवशंकर हे गणेश पिता कसे आहेत याची प्रचलित कथा आपण सर्वजण जाणताच. परंतु या ठिकाणी गूढ आध्यात्मिक अर्थाने श्री गणपतीचा उल्लेख आलेला आहे. श्री गणेशाचे स्वरूप कसे आहे तर ते ओंकार प्रधान आहे. ज्यावेळी मूळ परब्रह्मातून म्हणजे आदी तत्वातून प्रणवाचा उच्चार झाला त्याच वेळी तो श्री गणेश होता. आणि शिवशंकर हेच ते आदी तत्व असल्याने त्यांना गजानन पित्या असे संबोधले आहे. आपण सर्व कार्यारंभी श्री गणेशास वंदन करतो, म्हणजेच परमेश्वराच्या श्री गणेश स्वरूपास वंदन करतो. अशा गजाननाचे पिताजी असलेले श्री शिवशंकर म्हणून श्रीधर स्वामींनी हेरंब ताता म्हणून त्यांची स्तुती केली आहे. सेवेसाठी घेतलेल्या या नमनाच्या सर्वांग सुंदर अप्रतिम अशा पहिल्या अध्यायातील पहिल्या ओवीच्या चौथ्या चरणाच्या शेवटच्या संबोधनाकडे वळूया. जगद्गुरो अशा सर्वोच्च शब्दाने श्रीधर स्वामींनी भगवान शिवशंकरांचा गौरव केला आहे. श्रीमद ज्ञानेश्वरीत माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ना आदी गुरु शंकरा लागोनी शिष्य परंपरा, बोधाचा हा संसारा जाहला जो आमुते. हा उद्गार श्री निवृत्तीनाथांचे गुरु श्री गहिनीनाथांचा आहे. यातून मला आपणास हे दर्शवायचे आहे की शिवशंकर हेच आदी गुरु असल्याचा उल्लेख नाथ संप्रदायाने देखील केला आहे. अर्थातच संपूर्ण अध्यात्म ज्ञानाचे जगद्गुरु तेच आहेत. आता पुढील सुप्रसिद्ध अभंग पहा. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला, गोरक्ष ओळला गहिनी प्रती. गहिनी प्रसादे निवृत्ती दातार, ज्ञानदेवासार चोजविले.
या अभंगातील उल्लेख ही भगवान शिवशंकर हे आदिगुरु जगद्गुरु असल्याचे दर्शवितो. अध्यात्म ज्ञान संपन्न असे जे सिद्ध पुरुष आहेत त्या सर्वांचे गुरु हे शिवशंकरच आहेत. संप्रदाय अनेक असतील पण त्यांचे मूळ गुरु शिवशंकर हेच आहेत. दुसऱ्याही एका अर्थाने हे सत्य आहे. सर्व गुरु हे आदी तत्व जाणतात. ते जाणण्याचे सामर्थ्यही त्यांना आदी तत्वाच्या कृपेनेच लाभलेले असते. अर्थातच शिवशंकर हेच आदी तत्व असल्याने तेच आदी गुरु पर्यायाने संपूर्ण जगताचे गुरु ठरतात. साधकाचे सिद्ध होतात. आदी तत्वाशी तादात्म्य पावतात. ते ज्यांना दीक्षा देतात तीही अर्थातच आदिनाथांची असते म्हणजेच शिवशंकरांची असते. या बाजूने पाहिले तरीही शिवशंकर हे जगद्गुरु आहेत. तर भक्त हो, अशा रीतीने संत कवी श्रीधर स्वामी नाझरेकर यांच्या श्री शिवलीला अमृत या प्रख्यात भक्ती ग्रंथातील पहिल्या अध्यायाच्या पहिल्या ओवीचा गूढार्थ आहे. यथामती आदिगुरु भगवान शिवशंकरांच्या कृपा प्रसादाने तो उकलून दावण्याचा प्रयत्न केला आहे. आपण सर्वांनी तो शांतपणे ऐकलात याबद्दल धन्यवाद. झालेली सेवा याच अप्रतिम ओवींनी भगवान शिवशंकर यांचे चरणी समर्पित करतो. ओम नमोजी शिवा अपरिमिता आदि अनादि मायातीता पूर्ण ब्रह्मानंदा शाश्वता हेरंबताता जगद्गुरो पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री गुरुदेव दत्त श्री हरी अर्पणस्तु. ओम तत्सत ओम तत्सत ओम तत्सत.